करायचा। बागलाण तालुक्यातील साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या पुलाच्या कामांसाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणं आज राष्ट्रीय महामार्ग विभागानं पोलीस बंदोबस्तात हटवली। आराम नदी परिसर, मोरनगर कॉलेज समोर तसेच तुर्कीहोडी सावकी फाटा दरम्यानच्या पुलासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। आज सकाळी अचानक सटाणा शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त दाखल झाल्यानं नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली। शहरातील अतिक्रमण काढण्यासाठीच ही कारवाई सुरू झाली की काय अशी शंका अनेकांना वाटू लागली होती। मात्र ही अतिक्रमण हटाव मोहीम सटाणा शहराच्या हद्दीबाहेर राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असल्याचं स्पष्ट होताच काही नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण आणि पुलांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या जागेदरम्यान अतिक्रमणं झाली होती, त्यामुळे पुलांचं काम रखडलं होतं आणि वाहतुकीला अडथळे निर्माण होत होते। अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागानं पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं ही कारवाई राबवली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान सटाणा शहराच्या दोन्ही शिवांपर्यंत अतिक्रमण काढलं जातं, मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात अद्याप अतिक्रमणधारकांवर ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये चर्चा आणि नाराजीचा सूर उमटत आहे। शहराबाहेर कारवाई होते पण शहरातील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे। या कारवाईमुळे संबंधित पुलाचे काम वेगानं पूर्ण होण्यास मदत होणार असून भविष्यात महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। तसेच उर्वरित अडथळेही टप्प्याटप्प्याने दूर करण्याचे संकेत प्रशासनानं दिले आहेत।